देवाचं अस्तित्व हे आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक घटकामध्ये असतं. देव शोधण्यासाठी प्रत्येक वेळेला मंदिरामध्ये आणि मूर्तीची आवश्यकता नसते, तर आपल्या आजूबाजूच्या माणसांच्या मध्ये सुद्धा आपल्याला देव सापडतो. नमस्कार, मी संदीप. आज पुन्हा एकदा एक छानशी प्रेरणादायी कथा घेऊन आपल्यासाठी आलेलो आहे. आजची प्रेरणादायी कथा आहे ज्यांनी भारतीय संस्कृतीची ओळख पूर्ण जगाला करून दिली अशा महान तत्ववेत्ते स्वामी विवेकानंद यांच्या आयुष्यात घडली. चला तर मग चांगलं ऐकूया. कथेला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर माझ्या निषेधित कॉर्नर या युट्यूब चॅनलवरती प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही गोष्ट आहे स्वामी विवेकानंद लहान असतानाची, म्हणजेच नरेंद्रांच्या आयुष्यात घडलेली. नरेंद्रांचं बालपण हे कलकत्तामध्ये गेलं. कलकत्ता आणि पश्चिम बंगाल या राज्यामध्ये कालीमातेचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणावरती साजरा केला जातो. एकूणच कालीमाता ही तिथलं आराध्य दैवत आहे. अशाच प्रकारे नरेंद्र एकदा लहान असताना कालीमातेचा उत्सव साजरा होत होता. नरेंद्रांची आई म्हणजेच भुवनेश्वरी देवींनी बाल नरेंद्रला सांगितलं की बाजारातून जाऊन एक कालीमातेची छानशी मूर्ती घेऊन ये. आईची आज्ञा घेऊन बाल नरेंद्र बाजारामध्ये गेले, बाजारामध्ये फिरले, बाजारामधून एक छानशी कालीमातेची मूर्ती विकत घेतली आणि आपल्या घराच्या दिशेने चालू लागले. चालत येत असताना त्यांचं ध्यान त्या आपल्या हातातील मूर्तीवरती होतं. इतक्यात आजूबाजूचा गोंधळ ऐकू यायला लागला आणि गोंधळ ऐकून नरेंद्रांनी इकडे तिकडे पाहिलं तर त्यांच्या लक्षात आलं की समोरून एक घोडागाडी अतिशय वेगाने त्यांच्या दिशेने येत आहे. घोडागाडी वेगाने येत असल्यामुळे लोक इकडे तिकडे पळू लागले होते आणि सर्व गोंधळ सुरू होता. त्या गोंधळामध्ये रस्त्याच्या बरोबर मधोमध एक लहानशी मुलगी पडली होती आणि त्या गोंधळामुळे ती पूर्ण घाबरली आणि तिला उठून बाजूलाही जाता येत नव्हतं. सर्व लोक इकडे तिकडे पळत असल्यामुळं कुणाचंही लक्ष त्या छोट्या मुलगीकडे नव्हतं. नरेंद्रांनी मात्र त्या छोट्या मुलगीकडे पाहिलं आणि आपल्या हातातली कालीमातेची मूर्ती भिरकावली आणि ते त्या मुलीच्या दिशेने पळाले. नरेंद्रांनी त्या छोट्याशा मुलगीला क्षणाचाही विलंब न करता उचलून बाजूला घेतलं आणि इतक्यात ती भरधाव घोडागाडी तिथून निघून गेली. नरेंद्रांच्या या कृतीमुळे सर्वजण अवाक झाले आणि सर्वांना कौतुकही वाटले. त्या छोट्या मुलीचे प्राण नरेंद्रांच्यामुळे वाचले होते. गर्दी सगळी बाजूला गेली. नरेंद्राने आपली मूर्ती पाहिली तर मूर्ती फुटलेली होती. त्यांना अतिशय वाईट वाटले. तसेच रडवेला चेहरा घेऊन ते घरी आले. घरी आल्यानंतर भुवनेश्वरी देवींनी साहजिकच प्रश्न विचारला की बाळ, कालीमातेची मूर्ती कुठे आहे? नरेंद्रांना कळेना की नक्की काय सांगायचं. त्यांना रडू आलं आणि ते रडू लागले. भुवनेश्वरी देवींनी जवळ घेऊन नरेंद्रांना विचारलं की काय झालं. नरेंद्रांनी घडलेला सर्व प्रसंग आईला सांगितला. तो प्रसंग ऐकून आईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि आईला नरेंद्रांच्या बद्दल प्रचंड अभिमानी वाटला. त्यांनी जवळ घेत नरेंद्रला सांगितलं की बाळ, काळजी करू नको. मूर्ती फुटली असली तर आज केलेलं कृत्य हे कालीमातेसाठी खरी प्रार्थना आहे. ज्या क्षणात सर्व लोक इकडे तिकडे पळत होते त्या क्षणाला तू त्या छोट्या मुलगीचा विचार करून त्या मुलगीचा जीव वाचवलास किंवा त्या मुलगीला मदत केलीस, हीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि मूर्ती फुटली असेल तर तू तिची काळजी करू नको, आपण दुसरी मूर्ती आणूया. पण आज जे कृत्य केलंस ते खूप महत्वाचं होतं. स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यातला एक छोटासा प्रसंग आपल्याला सांगतो की देव शोधण्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळेला मंदिरामध्ये किंवा मूर्तीमध्ये शोधावा लागतो असं नाहीये, तर आजूबाजूला असलेल्या मानवांच्या मध्येही तो आपल्याला सापडतो. अडचणीमध्ये असलेल्या व्यक्तीला किंवा गरजू व्यक्तीला मदत केली म्हणजे आपण देवापर्यंत सहज पोहोचण्याचा तो एक अतिशय उत्तम असा मार्ग असतो. स्वामी विवेकानंद आयुष्यामध्ये इतके महान बनले, या पाठीमागे त्यांच्या आयुष्यात घडलेल्या या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्वाच्या होत्या. आणि आजची ही गोष्ट आपल्याला हेच सांगते की आपल्यालाही ज्या वेळेला आपल्याला शक्य आहे त्यावेळेला आपण प्रत्येकाला मदत केली पाहिजे. स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यातला हा छानसा प्रसंग आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. अशाच पद्धतीच्या आणखी प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर माझ्या पेजलाही फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.